नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपून आता मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत बसलं आहे. दरम्यान यावेळी लोकसभा निवडणूक आल्यावर 543 खासदारांपैकी 503 खासदार कोट्याधीश आहेत. देशातील सर्वात श्रीमंत खासदारांची संपत्ती हजारो कोटींच्या घरात आहे. तर जाणून घेऊयात देशातील 10 सर्वात श्रीमंत खासदारांची माहिती. डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी. आंध्र प्रदेशातील गुंटूरमधून तेलुगू देसम पक्षाच्या तिकिटावर डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी यांनी विजय मिळवला. मोदी सरकारमध्ये ते ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालयात राज्यमंत्रीही होते. त्यांची एकूण संपत्ती 5,705 कोटी रुपये आहे. ते या संसदेतील सर्वात श्रीमंत खासदार आहेत. कोंडा विश्वेश्वर रेड्डी. कोंडा विश्वेश्वर रेड्डी भाजपच्या तिकिटावर तेलंगणातील चेलेवा मतदारसंघातून खासदार झाले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भारत राष्ट्र समितीच्या तिकिटावर याच जागेवरून विजय मिळवला होता. त्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती 4,568 कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत. नवीन जिंदाल. भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा मुलगा नवीन जिंदाल कुरुक्षेत्र मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकला आहे. जिंदाल स्टील आणि पॉवरचे चेअरमन नवीन जिंदाल यांची एकूण संपत्ती 1,241 कोटी रुपये आहे. या लोकसभेचे ते तिसरे सर्वात श्रीमंत खासदार ठरले आहेत. यापूर्वीही ते दोनदा खासदार झाले आहेत. प्रभाकर रेड्डी वेमी रेड्डी. प्रभाकर रेड्डी वेमी रेड्डी हे VPR मायनिंग इन्फ्राचे संस्थापक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 716 कोटी रुपये आहे. तेलुगू देसम पक्षाच्या तिकिटावर त्यांनी आंध्र प्रदेशातील नेल्लोर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. 18व्या लोकसभेतील ते चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत खासदार आहेत. CM रमेश. भाजप नेते CM रमेश हे यापूर्वी आंध्र प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशातील अनकापल्ले मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. ते पूर्वी तेलुगू देसम पक्षाशी संबंधित होते. त्यांची एकूण संपत्ती 497 कोटी रुपये आहे. ज्योतिरादित्य सिंधिया. ज्योतिरादित्य सिंधिया हे भारतातील राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे. त्यांचे वडील आणि ते स्वतः काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राहिले. सध्या ते भाजपमध्ये आहेत. त्यांची एकूण संपत्ती 424 कोटी रुपये आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील गुणा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. मागील मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांना यावेळी दूरसंचार मंत्री करण्यात आले आहे. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या राजघराण्यातील आहेत. त्यांची संपत्ती 342 कोटी रुपये आहे. लोकसभा निवडणुकीत ते महाराष्ट्रातील कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. श्री भारत मथुकुमिली. श्री भारत मथुकुमिली विशाखापट्टणमधून तेलुगू देसम पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 298 कोटी रुपये आहे. गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे ते अध्यक्ष आहेत. हेमा मालिनी. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी उत्तर प्रदेशमधून मथुरा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटांवर निवडणूक जिंकली आहे. त्यांची एकूण संपत्ती 278 कोटी रुपये आहे. डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन. डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन या काँग्रेसच्या नेत्या आहेत. त्यांनी कर्नाटकातील देवनागिरी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. व्यवसायाने डेंटिस्ट असलेल्या प्रभा मल्लिकार्जुन यांचा विवाह कर्नाटकातील मंत्री SS मल्लिकार्जुन यांच्याशी झाला आहे. त्यांची संपत्ती 241 कोटी रुपये आहे. तर आपण पाहत होतात देशातील श्रीमंत टॉप 10 खासदार आणि त्यांची संपत्ती. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या खास बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.